नमस्कार. न्यूज 18 लोकमतवर आपण पाहताय मुद्दा महाराष्ट्राचा. आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि सुरुवातीला एक मोठी बातमी हाती येते, ती अर्थातच पोलिसांच्या संदर्भातली ही या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी. ती म्हणजे 3 खंडणीखोर पोलीस कर्मचाऱ्यांची चौकशी होणार आहे. आणि ही चौकशी पूर्ण झाल्यानंतर ही चौकशी आता पूर्ण झाली आणि चौकशी पूर्ण झाल्यानंतर आता गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. ओम मनगाटे, नितीन कदम आणि समाधान जमधडे अशी ही 3 नावं आहेत. या तिघांच्याही विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका व्यापाऱ्याच्याकडून खंडणी वसूल करण्याचे या तिघांवरही आरोप होते. या सगळ्या प्रकरणात तक्रार झाली आणि या तक्रारीनंतर या तिघांवरही आता कारवाई करण्यात आली. रमाकांत तिवारी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. रमाकांत, काय अधिक माहिती है? जी, ये घटना एलटी मार्ग पुलिस स्टेशन की है, जहां एडिशनल कमिश्नर दिलीप सावंत ने अपने ही 3 पुलिस वालों के खिलाफ मामला दर्ज कराया था। और हम आपको बताना चाहेंगे कि मनसूख हिरेन की हत्या के बाद में मुंबई पुलिस की छवि काफी खराब हुई थी और ऐसी भविष्य में ना हो, इसके लिए मुंबई पुलिस हर एक प्रयास कर रही है। हम आपको बताना चाहेंगे कि मुंबई पुलिस कमिश्नर हेमंत नगराले ने इसी के चलते ऐसा ठोस कदम उठाया है। और जैसे ही पता चला पुलिस अधिकारी ड्यूटी के नाम पर पैसों की वसूली कर रहे हैं, उन्होंने इसमें जांच बिठाई। साथ ही जांच में दोषी पाए जाने पर इन तीनों के खिलाफ वसूली का मामला दर्ज कर दिया। और आपको बताना चाहेंगे इन तीनों पुलिस अधिकारियों का जो नाम है वो है पुलिस इंस्पेक्टर ओम वंगाटे, एपीआई नितिन कदम, पीएसआई समाधान जमधाड़े। ये तीनों अधिकारी फिलहाल एलटी मार्ग पुलिस स्टेशन में पोस्टेड है। पावर का गलत इस्तेमाल करते थे और वसूली के मामले में ये तीनों पे मामला दर्ज हुआ है। ये तीनों पुलिसकर्मी अपने पावर का गलत इस्तेमाल करके आंगड़िया पैसों के लेन देन करते, ऐसे व्यापारियों से पैसों की वसूली करते थे। जनवरी महीने में कुछ व्यापारी इस वसूली से परेशान होकर उन्होंने शिकायत पुलिस कमिश्नर हेमंत नगराले को की और आरोप काफी गंभीर होने के चलते उन्होंने ये पूरी की पूरी जो जांच थी वो दिलीप सावंत को दे दी। और इन आंगड़ियों ने डीसीपी सौरभ त्रिपाठी पे भी आरोप लगाया था कि उन्होंने भी उनसे वसूली की। और जिसके बाद में शिकायत मिलने के बाद में एडिशनल कमिश्नर साउथ रीजन जो दिलीप सावंत है, उन्होंने पूरी के पूरे मामले की जांच की और घटना दिसंबर महीने की बताई जा रही है। दिसंबर महीने में 3 पुलिस अधिकारी एक अंगाड़िया के कार्यालय में पहुंचते हैं और चेकिंग करने के नाम पे वसूली करते हैं। इस मामले में दिलीप सावंत ने जांच की और अपने जांच में पाया कि तीनों पुलिस अधिकारी वसूली में सक्रिय थे, जिसके बाद तीनों के खिलाफ एलटी मार्ग पुलिस स्टेशन में वसूली का मामला दर्ज हुआ। इन तीनों ही पुलिस अधिकारियों के खिलाफ आईपीसी की धारा 384 और 392 के तहत मामला दर्ज किया गया। मामले में ठीक आहे, डीसीपी सौरभ त्रिपाठी पर बरोबर. हे तिघही जण म्हणजे दोषी आढळले आहेत, रमाकांत. आणि या तिघांवरही आता कारवाई करण्यात आली आहे. सचिन वाझेनंतर झालेला हा दुसरा असा प्रसंग आहे की 3 पोलीस कर्मचाऱ्यांवर थेट खंडणीच्या प्रकरणात कारवाई झाली. तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. अंडरवर्ल्डचा डॉन दाऊद इब्राहिमच्या संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. 7 जानेवारीला एनआयएनं दाऊदच्या विरोधात सादर केलेल्या एफआयआर मधून एक मोठा खुलासा करण्यात आलाय. दाऊद इब्राहिम भारताच्या विरोधात कारवाईचा कट रचत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. तसंच दाऊद इब्राहिमनं एका विशेष युनिटची स्थापना केल्याचं सुद्धा या एफआयआर मध्ये नमूद करण्यात आलंय. त्यामुळे एनआयएकडून अधिक माहिती गोळा करण्याचे प्रयत्न सध्या युद्धपातळीवर सुरू असल्याचं एनआयएच्या सूत्रांनी सांगितलंय. या क्षणाची एक मोठी आणि महत्त्वाची बातमी. दाऊद इब्राहिम सध्या पाकिस्तानात आहे, हे सगळ्यांनाच माहिती आहे. आणि कराची जवळच्या एका अतिशय गजबजलेल्या अशा ठिकाणी सुरक्षेमध्ये तो राहतो. आणि दाऊदनं पुन्हा एकदा भारताच्या विरोधातल्या कारवाया सक्रिय केलेत. आपल्या काही हस्तकांना बरोबर घेऊन दाऊद भारताच्या विरोधात काही षडयंत्र आखतो आहे आणि त्याचा सुगावा एनआयएला लागला. एनआयएनं या संदर्भात एक एफआयआर सुद्धा दाखल केला आहे आणि तपासाला सुरुवात केली आहे. अर्थात ही बातमी ज्या अर्थी बाहेर आली त्या अर्थी एनआयएनं बरंच काही काम केलं असावं आणि काही महत्त्वपूर्ण पुरावे आणि या सगळ्या घटनेच्या मागचे धागेदोरे सुद्धा एनआयएच्या हाती लागलेले असू शकतात. भारतावर कारवाई करण्यासाठी दाऊद इब्राहिमनं आपल्या हस्तकांच्या करवी हातपाय पसरायला गेल्या काही काळापासून सुरुवात केली होती.
NIAला या संदर्भातल्या काही गोष्टींचा सुगावा लागला होता. NIA या सगळ्या संदर्भात सध्या युद्ध पातळीवर तपास करताय. ही आहे या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची माहिती. आपण या संदर्भात अधिक जाणून घेऊया. तर राज्याचे माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित सर आपल्यासोबत आहेत. दीक्षित सर, काय सांगाल, ही बातमी आता फुटली आहे, याचा अर्थ NIA खूप गांभीर्यानं या सगळ्या प्रकरणात लक्ष घालू नये, काय असू शकतं नेमकं? नक्कीच. याच्यामध्ये असं आहे की दाऊद इब्राहिम हा जरी पाकिस्तानमध्ये असला, आणखीन त्यांच्या संरक्षणात तो वावरत असला, तरी तो पाकिस्तानच्या आदेशाप्रमाणे काम करतोय. आणि त्याप्रमाणे त्या भारतामध्ये त्यांनी जे पूर्वी काही दुष्कृत्य केलेली आहेत, जसं काही मुंबईमध्ये किंवा अन्यत्र ज्या काही साखळी स्फोट केलेले आणि अनेक लोकांना ठार मारून सगळीकडे दहशतवाद माजवलेला होता, तर त्याप्रमाणे पुन्हा पुन्हा त्याचप्रमाणे त्याचे प्रयत्न चालू आहेत. आणि हे आता NIAच्या तपासामध्ये त्यांच्या नजरेस आलेलं आहे की ह्या अशा प्रकारचं एखादं युनिट भारतात सुरू करायचं आणि त्याच्या मदतीने, जसं आता दिल्लीला आपण नुकतंच बघितलं की दिल्लीला सुद्धा तिथे एक IED एक्सप्लोजिव्ह डिटेक्ट केलेली होती. तर तशा प्रकारचा प्रयत्न हा इतर महत्त्वाच्या शहरांमध्ये सुद्धा करण्याचा हा प्रयत्न आहे. आणि ह्यासाठी सगळ्या लोकांनीही अलर्ट राहायला पाहिजे. सगळ्या सुरक्षा एजन्सीज ज्या आहेत, पोलीस आहेत, त्यांनी पण त्याच्यामध्ये अत्यंत जागरूक राहून काम करायला पाहिजे, यात शंकाच नाही. परंतु त्या एजन्सीजच्या मदतीने लोकांनी सुद्धा त्यामध्ये जागरूक राहायला पाहिजे. आपल्या जवळपास ज्या काही त्या अनआयडेंटिफाईड कुठेही गोष्टी दिसत असतील तर त्या ताबडतोब त्याच्यापासून दूर राहून पोलिसांना कळवायला पाहिजे. दीक्षित सर, धन्यवाद. तुर्तास तुम्ही अतिशय बारकाईने याचं विश्लेषण केलं त्याबद्दल. आणि आता आणखीन एक महत्त्वाची बातमी. कित्येक दिवस शिवसेना आणि भाजपमध्ये युद्ध सुरू होतं, कलगीतुरा सुरू होता. खरं तर महाराष्ट्रातल्या जनतेला गेल्या आठवड्याभरापासून पत्रकार परिषदांची मालिकाच पाहायला मिळते. त्यात आता आणखीन भर पडली आहे ती नारायण राणे आणि शिवसेनेच्या नव्या पत्रकार परिषदेची. राणेंच्या जुहूच्या बंगल्याला मुंबई पालिकेची नोटीस आली आणि यानंतर नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी शिवसेनेवर प्रहार केला. यानंतर नारायण राणे यांची पत्रकार परिषद म्हणजे खोदा पहाड निकला कचरा असं म्हणत शिवसेनेनं या पत्रकार परिषदेची आणि नारायण राणे यांच्या आरोपाची खिल्ली उडवली. नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन थेट उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले. मातोश्री 2 कशी बांधली यावर आम्ही काही बोललो नाही, पण मातोश्री 2 पूर्ण परवानगा घेऊन बांधलं का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. भुजबळ 2.5 वर्ष आत गेले, तसेच गुन्हे मातोश्रीचे सुद्धा आहेत. त्या दोघांचा CA एकच आहे. माझ्या एवढी माहिती कुणाला नाही असा दावाही नारायण राणे यांनी केला. तसंच माझ्या बंगल्याचं 1 इंचही बांधकाम बेकायदेशीर नाही, सर्व परवानग्या घेऊनच बांधकाम केल्याचा दावाही त्यांनी केला. मराठी माणसासाठी शिवसेनेनं काय केलं असा प्रश्नही विचारायला ते विसरले नाहीत. एवढंच नाही तर सुशांत सिंग याच्या आत्महत्येनंतर त्याच्या सोसायटीतील CCTV कुणी गायब केले असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. माननीय बाळासाहेबांनी मराठी माणसासाठी शिवसेना काढली, पण आता शिवसेनाचे प्रमुखच मराठी माणसाच्या मुळावर आलेत. मी सैनिक म्हणणार नाही, पदाधिकारी म्हणणार नाही, प्रमुखच. ऑक्युपेशन सर्टिफिकेट, BCC बिल्डिंग कंप्लीशन सर्टिफिकेट, हे दोन्ही गोष्टी महानगरपालिकेने दिलेल्या होत्या. तर 100% कायदेशीर काम मी या ठिकाणी केलेलं आहे. त्यानंतर 1 इंचही मी बांधकाम केलं नाही, 1 इंचही. आम्ही या घरात माझे 2 मुलगे, त्यांच्या पत्नी आणि मी 6 जण आणि 2 छोटे, 8 माणसं फक्त आम्ही राहतो.
इथे कोणताही व्यवसाय हॉटेल अन्य काही चालत नाही. 100% रेसिडेन्स बिल्डिंग आहे. माननीय बाळासाहेबांनी मराठी माणसासाठी शिवसेना काढली, पण आता शिवसेनाचे प्रमुखच मराठी माणसाच्या मुळावर आलेत. मी सैनिक म्हणणार नाही, पदाधिकारी म्हणणार नाही, प्रमुखच. दुसरीकडे रिश्ते में तो हम तुम्हारे बाप लगते हैं असं म्हणत खासदार संजय राऊत यांनी भाजपला ठणकावलंय. तर तुमच्या कुंडल्या आमच्याकडे नाहीत का असा प्रश्नही राऊत यांनी भाजपच्या नेत्यांना केलाय. भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी या महाराष्ट्रात आणि देशात काय केलेलं आहे, कसा देश आणि महाराष्ट्र लुटलेला आहे, आणि ती लूट लपवण्यासाठी तुम्ही जे आमच्यावरती आरोप करताय त्याचा पर्दाफाश आता व्हायला सुरुवात झाली आहे. तुमच्या भ्रष्टाचाराचे हिशोब तुम्हीच करत बसा ना. आणि माझं तर स्पष्ट आव्हान, ईडी असेल, सीबीआय असेल, इन्कम टॅक्स असेल, तुम्ही लावा आमच्या मागे. नाही घाबरत आम्ही तुम्हाला. तुम्ही किती धमक्या दिल्यात ना आम्हाला, तरी रिश्ते में हम आपके बाप करते हैं. पालघरला वेऊर नावाच्या गावात त्यांचं एक फार मोठं प्रोजेक्ट सुरू आहे. 260 कोटी रुपये सध्याची किंमत आहे दाखवली. 260 रुपये. त्यांच्या मुलाच्या नावाने. आणि त्यांची पत्नी जी आहे मेधा किरीट सोमय्या, त्या प्रोजेक्टच्या डायरेक्टर. मी त्यांना एक प्रश्न विचारलेला आहे, ह्या 260 कोटीमध्ये ईडीचे एक डायरेक्टर आहेत, त्यांचे किती पैसे? त्यामुळे हे आरोप प्रत्यारोप अधिकाधिक तीव्र होत चाललेत. मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. आपण पाहताय मुद्दा महाराष्ट्राचा. बातमी आहे मुंबईकरांसाठी एका अनोख्या पर्वणीची. मुंबईमध्ये 2023 साली IOCचं आयोजन करण्यात येणार आहे अशी माहिती IOCच्या सदस्या नीता अंबानी यांनी दिली आहे. तब्बल 40 वर्षांनंतर पहिल्यांदाच IOCचं हे सत्र, ही बैठक ही मुंबईत होणार आहे. 1983 साली IOCचं सत्र मुंबईत झालं होतं आणि त्यानंतर आता पुढच्या वर्षी मुंबईत IOCचं सत्र होणार आहे. It is truly an honor to lead the Indian delegation today and share our passion and our ambition for hosting such a prestigious Olympic event. This will be the first IOC session in India in 40 years. India's next generation is brimming with 1 billion hopes and dreams, driven by the potential and the power of creative energy. I truly believe India is on the verge of creating something very special with the Olympic movement. It is time to write the future of sport and ignite our potential with the spirit of Olympism. Yes, it is our aspiration to host the Olympic Games in the future. The IOC session in 2023 in India will be a catalyst that will ignite this ambition into action. यासोबतच या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक, ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.